मृत व्यक्तीच्या नावाने बनावट हिब्बानामा करून जागा हडपण्याचा डाव 5 जणांविरुद्ध गुन्हा। दिवंगत माजी नगरसेवक मोहम्मद काझी जिवंत असल्याचे दाखवून बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप। काझीशी आमच्या कुटुंबाचा संबंध नसल्याचा फिर्यादीचा दावा। जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे। मिरज येथील दिवंगत माजी नगरसेवक मोहम्मद बाबालाल काझी हे जिवंत असल्याचे भासवून त्यांच्या नावाने बनावट हिब्बानामा, स्मरणपत्र, प्रतिज्ञापत्र व आधार कार्ड तयार करून मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतल्याप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे व तोतेगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी असलम मोहम्मद काझी राहणार गुरुवारपेठ, काझी गल्ली, मिरज यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार आरिफा अलाबक्ष काझी, अलाबक्ष रहमान काझी राहणार नूर बिल्डिंग, मालगाव रोड, खोतनगर, मिरज, इम्रान इलाही रोपडे राहणार गुरुवारपेठ, मिरज, सलीम हैदर अली खतीब राहणार वैरण बाजार, मिरज तसेच एका अनोळख्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीनुसार असलम काझी यांचे वडील मोहम्मद बाबालाल काझी यांचे 24 ऑक्टोबर 2010 रोजी निधन झाले होते। मात्र ते जिवंत असल्याचे दाखवून 19 मार्च 2021 रोजी त्यांनी तोंडी हिब्बाद्वारे मालमत्ता आरिफा अलाबक्ष काझी यांच्या नावे दिल्याचा बनावट दावा करण्यात आला। त्यानंतर 24 मार्च 2021 रोजी बनावट हिब्बानाम्याचे स्मरणपत्र, प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारीनुसार 100 रुपयांच्या मुद्रांकावर अनोळखी व्यक्तीचा फोटो लावून तो मोहम्मद काझी यांचा असल्याचे भासवण्यात आले। तसेच आधार कार्डवरही अनोळखी व्यक्तीचा फोटो वापरून मोहम्मद काझी यांच्या नावाने शासकीय ओळखपत्रात फेरफार करण्यात आल्याचा आरोप आहे। या बनावट कागदपत्राच्या आधारे मिरज मालगाव रोडवरील 1 गुंठा जमीन आरिफा अलाबक्ष काझी यांच्या नावे करून फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। दरम्यान फिर्यादी असलम मोहम्मद काझी यांनी वकील असल्याचे सांगून काझी यांच्याकडून फसवणूक केली जात आहे। प्रथम 1 गुंठा जमीन आरिफा अलाबक्ष काझी यांच्या नावे करण्यात आली आणि त्यानंतर ती जमीन मिरज सुधार समितीच्या नावावर करण्यात आली। आमच्या काझी कुटुंबाचा आणि काझी यांचा कोणताही संबंध नाही असा आरोप केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत। वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे। मैं असलम मोहम्मद काझी, मोहम्मद बाबालाल काझी यांचा 2 नंबरचा मुलगा। आज सुधार समितीचे संस्थापक अलाबक्ष काझी वकील और त्यांचे बायको पत्नी आरिफा अलाबक्ष काझी हिने आमची फसवणूक केलेली आहे। त्याबद्दल आम्ही मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केले। तर सुधार समिती नावानं बरेच असं फ्रॉड तिने केलेले आहेत आणि फसवणूक केलेले आहेत आणि वकीलचा धाक दाखवून, समितीचा धाक दाखवून बरेच लोकांची फसवणूक करून पैसे तर हे जमीन जी आमच्या वडिलांची होती, त्यांचे आमच्या वडिलांचं निधन 24/10/2010 ला निधन झालंय। तर त्याच्या 10-11 वर्षानंतर तिने 2023 या 21 ला परत त्यांचे आधार कार्ड तयार करून बोगस नाव, बोगस फोटो, अनोळखी माणसाचा फोटो लावून तिने ते आधार कार्ड तयार करून परत त्यांचे आरिफा अलाबक्ष काझीवर त्यांच्या नावावर चढून घेतलेले आहेत। तर हे बोगस कागद, बोगस आधार कार्ड आणि डुप्लिकेट कागद सगळं करून हिने हे कारभार केलेले आहेत। तर त्याने घेऊन ते आज आरिफा काझीनं सुधार समितीचं नावावर केलेलं आहे। ते टोटल बोगस आणि बनावट कागद करून तिने तयार केलेले आहेत। त्याच्या संदर्भात मी मिरज पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे। त्याच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे आणि परत असं कोणाची जर फसवणूक होत असेल, केलेलं असेल तर तिने मिरज पोलीस स्टेशनला येऊन तिथं तक्रार द्यावा। सुधार समितीनं असं कोणा आता आम्हाला तर न्याय भेटलाय मिरज पोलीस स्टेशनकडनं, आम्हाला न्याय भेटला आणि कोणाचं असं मिरज सुधार समिती तक्रार असलं तर येऊन तिने मिरज पोलीस स्टेशनला संपर्क साधावा। डिपार्टमेंटची एवढीच विनंती आहे की ह्या कडक शासनाची फसवणूक झालेल्या आणि डिपार्टमेंटची पण फसवणूक झाल्या तर कडक कारवाई होऊन त्यांच्यावर कडक कारवाई व्हायची आमच्या मिरज पोलीस स्टेशनला अपेक्षा आहे। आणि मी वकील आहे आणि माझी डिपार्टमेंटमध्ये पण ओळख आहे आणि मी वकील आहे। ते ह्याचं दमदाटी करून हिने बरेच लोकांकडनं खंडे बिंडे घेतलेले आहेत आणि परत असं कोणाला जर दमदाटी करत असेल तर तुम्ही येऊन मिरज शहरला पोलीस स्टेशनला संपर्क साधावा। तुमचा धंदा एक असा आहे की मोहम्मद बाबालाल काझी
यांचं नावाचा गैरवापर करून यांनी काजी कुटुंब आम्ही एक आहे म्हणून ते असं काम करतात. तर त्याच्यामुळे कसं आहे, काजी खानदानचा आणि अल्लाबकश अब्दुरहीम काजी वकील AA काजी यांचा आणि काजी खानदानचा काही सुद्धा संबंध नाही.